नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण लेक्चरला सुरुवात करतोय। या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। या प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर ती म्हणजे की करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा। अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय। अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा। या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील। जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल। पीडीएफ तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल। ओके, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये कोर्स विकत घेण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील। 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत। त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे। तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे 1920च्या दशकाच्या उत्तरार्धात व 1830च्या दशकात बंगाली बुद्धिवंतांमध्ये तरुण बंगाल चळवळ अग्रेसर होती। तर या चळवळीचं नेतृत्व हा युवक करत होता। त्या युवकाचं नाव काय? अलेक्झांडर डब, डेव्हिड हेयर, ताराचंद चक्रवर्ती का हेनरी विवियन डेराजिओ? तर हे लक्षात घ्या, 1820च्या दशकात आणि 1830च्या दशकामध्ये असं जेव्हा म्हटलं जातं तरुण बंगाल चळवळ, तर तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हेनरी विवियन डेराजिओ। हेनरी विवियन डेराजिओ ही व्यक्ती, यांचा जन्म बघा, यांचा जन्म आहे 1809ला, ठीक आहे। आणि तुम्हाला जर विचारलं यांचा मृत्यू कधी, तर 1831। म्हणजे हे आयुष्य किती वर्ष जगले? फक्त 22 वर्ष ते आपले आयुष्य जगले होते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यांचा मृत्यू कशामुळे झाला? तर यांचा मृत्यू झाला होता कॉलरामुळे यांचा मृत्यू झाला। तर हेनरी विवियन डेराजिओ यांचा संदर्भ आणि यामध्ये डेव्हिड हेयर एक पॉईंट दिलाय, यांचा संदर्भ काय येतो? तर हेनरी विवियन डेराजिओ यांनी काय केलेलं होतं, तर शिक्षक होते ते आणि हिंदू कॉलेज जे म्हणजे कलकत्त्याला हिंदू कॉलेज सुरू झालं होतं, कलकत्त्याला सुरू असलेल्या हिंदू कॉलेजमध्ये ते 1826 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1831 पर्यंत कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये काय होते, ते अध्यापक म्हणून नोकरी करत होते। 1826 ते 1831 म्हणजे वयाच्या 17व्या वर्षीपासून ते शिक्षकाची नोकरी करत होते, हे लक्षात घ्या। तर हिंदू कॉलेज मग पॉईंट येतो, हिंदू कॉलेज कुणी सुरू केलं, तर डेव्हिड हेयर यांनी हिंदू कॉलेज सुरू केलं होतं। डेव्हिड हेयर हे डच घड्याळजी होते आणि जेव्हा ते व्यापारासाठी भारतात आले, डच घड्याळजी होते, व्यापारासाठी जेव्हा ते भारतात आले त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रसारासाठी त्यांनी घालवलं आणि त्यांनी 1817 मध्ये हिंदू कॉलेज सुरू केलं, कलकत्त्याला हिंदू कॉलेजची स्थापना केली। परंतु त्यांना मदत केली होती राजाराम मोहन रॉय यांनी। म्हणजे कलकत्त्याचं हिंदू कॉलेज कुणी सुरू केलं म्हटलं तर राजाराम मोहन रॉय आणि दुसरं नाव लक्षात ठेवायचं डेव्हिड हेयर यांच्या मदतीनं। तर त्यांना पण भारतातल्या शिक्षणामध्ये रुची होती म्हणून त्यांनी ते केलं होतं। मग डेव्हिड हेयर हे ॲक्च्युली कोण होते, तर डच घड्याळजी, ते व्यापार करणारा एक व्यक्ती आहे, तो भारतामध्ये येतो आणि हिंदू कॉलेज सुरू करतो आणि या हिंदू कॉलेजमध्ये मग हा हेनरी विवियन डेराजिओ शिकवत होता 1826 ते 31 आणि तो तरुण एक चळवळ चालवत होता, त्या चळवळीला तरुण बंगाल चळवळ म्हटलं जातं आणि त्यांचा मृत्यू झाला कॉलरामुळे वयाच्या 22व्या वर्षी 1831 मध्ये। आलं लक्षात? मग आता हे जे अलेक्झांडर डब आहेत, अलेक्झांडर डब यांनी सुद्धा काय केलं, तर राजाराम मोहन रॉय यांच्या मदतीनं त्यांनी काय केलेलं आहे, तर राजाराम मोहन रॉय यांच्या मदतीनं 1830 मध्ये जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट स्थापन केली होती कलकत्त्याला। कोणती इन्स्टिट्यूट? जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट ही अलेक्झांडर डब यांनी स्थापन केलेली होती, हे एक लक्षात ठेवा फक्त, जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट। ओके, हे महत्त्वाचं। ताराचंद चक्रवर्ती इथं का बरं दिले मी, कारण हे जे ब्राह्मो समाज म्हणतो किंवा ब्रह्मसभा, ब्राह्मो समाजाच्या सुरुवातीचं नाव काय होतं, ब्रह्मसभेचं रूपांतर ब्राह्मो समाजामध्ये झालं। तर ही जी ब्रह्मसभा सुरुवातीला स्थापन झाली होती, या ब्रह्मसभेचे पहिले सेक्रेटरी म्हणून हे ओळखले जातात। म्हणजे ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण असं जर विचारलं गेलं तर तुमचं उत्तर येतं ताराचंद चक्रवर्ती, ठीक आहे। पण दिलेला प्रश्न होता तरुण बंगाल चळवळ अग्रेसर, तर हेनरी विवियन डेराजिओ हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे, ठीक आहे।
पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? तर तुमचा आन्सर असणार आहे एच.व्ही. डेराजिओ. ठीक आहे, जे आत्ताच बघितलं आपण, हेनरी डेराजिओ. ओके, तरुण बंगाल चळवळ चालवण्यामध्ये अग्रेसर असणारी व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे, हा दिवस मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती दिन म्हटलं तर 16 ऑगस्ट 1946, हा लक्षात घ्या. किंवा बंगालमध्ये कोणता दिवस शोक दिवस म्हणून पाळण्यात आला, म्हणजे बंगालची फाळणी झाली त्यानंतर कोणता दिवस शोक दिवस म्हणून पाळण्यात आला. जेव्हा असं विचारलं जातं तेव्हा तो तारीख येते, ते येते ऑक्टोबर, म्हणजे किती, 16 ऑक्टोबर येते का? 16 ऑक्टोबर 1905ला ओके शोक दिवस म्हणून पाळण्यात आला बंगालमध्ये, बंगालची फाळणीची अंमलबजावणी झाली म्हणून. 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. किंवा असं जर म्हटलं, रॅमसे मॅकडोनाल्ड ब्रिटिश पंतप्रधान. ठीक, जातीय निवाडा केव्हा घोषित झाला? जातीय निवाडा केव्हा घोषित झाला? हे जे पॉईंट आहेत ना, याच्यावर परीक्षेला विचारलं जातं. जातीय निवाडा असं म्हटल्यानंतर तुमचं उत्तर असणार आहे 16 ऑगस्ट 1932. जातीय निवाडा म्हटलं 16 ऑगस्ट 1932. शोक दिवस म्हटलं 16 ऑक्टोबर 1905. प्रत्यक्ष कृती दिन म्हटलं 16 ऑगस्ट 1946. त्यानंतर मी जर असं विचारलं, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतामध्ये खालीलपैकी कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला? स्वातंत्र्यपूर्व काळ कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला? स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अगोदर स्वातंत्र्य दिन, तर तो होता 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1930. रिझन काय येतं? कारण डिसेंबर 1929 काँग्रेसचं अधिवेशन कुठं झालं? काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं लाहोरला, बरोबर. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर उत्तर येतं पंडित नेहरू. डिसेंबर 1931 काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? पंडित नेहरू. आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला. कोणता ठराव पारित केला होता? पूर्ण स्वराज्य ठराव पारित केला होता. आणि या ठरावामध्ये शेवटी काय मंजूर करण्यात आलं तर 26 जानेवारी 1930 हा काय केला जाणार आहे तर भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती आणि जर ब्रिटिशांनी ती मान्य नाही केली तर 30 दिवसानंतर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करूया 26 जानेवारी 1930. त्यामुळे हा एक पॉईंट, याच्यावरही परीक्षेला प्रश्न विचारलाय. म्हणजे या लेक्चरमधून, या पॉईंटमधून तुम्हाला 2-3 मुद्दे लक्षात घ्या. प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्ट 1946, शोक दिवस 16 ऑक्टोबर 1905, जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932 आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य दिन भारताने केव्हा साजरा केला तर तो 26 जानेवारी 1930. हे एवढे मुद्दे आहेत ना की ज्याच्यावर तुम्हाला थोडंसं ट्रेस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. तसाच पुढचा प्रश्न आहे, कोणता स्वातंत्र्य दिन म्हटलं तर विचारलाय राज्यसेवा मुख्य 2013ला, तर तो 26 जानेवारी 1930 हे उत्तर येतं. त्यानंतर हा जो प्रश्न आहे की खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? खूप वेळा विचारले, म्हणजे स्टे पूर्व 2016, कृषी सेवा पूर्व 2017. तर लक्षात घ्या, कॅबिनेट मिशन म्हटलं की माउंटबॅटन येत नाही, त्याच्यामध्ये लॉरेन्स येतात, अलेक्झांडर येतात आणि क्रिप्स येतात, पण येत कोण नाहीये तर माउंटबॅटन हे येत नाहीत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आयोगानं 2 पद्धतीनं कसा विचारलाय तो समजून घ्या. प्रश्न आहे, डिसेंबर 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्ष भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असं मानलं जातं. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला असं विचारलं जातं, मुस्लिम लीग अशी संघटना आहे ऑक्टोबर, ओके, यांचं स्थापना आहे 1906 मध्ये. ठीक आहे, 1906 मध्ये मुस्लिम लीग अशी संघटना आहे की ज्या संघटनेमध्ये त्या लीगचे जे अध्यक्ष असतात तर ते प्रत्येक वेळी अधिवेशनाचे अध्यक्ष असतील असं नाहीये. म्हणजे मुस्लिम लीग ही संघटना, या संघटनेचे अध्यक्ष समजा असं गृहीत धरा की बॅरिस्टर जिना आहेत, बॅरिस्टर जिना. पण जेव्हा त्यांचं वार्षिक अधिवेशन भरत होतं डिसेंबरमध्ये, तेव्हा तेच अध्यक्ष हित अध्यक्ष म्हणून काम करतील असं नाही. एक तर ते त्या जिनांनाच बसू शकत होते किंवा दुसरा इतर व्यक्तीला ते अध्यक्ष म्हणून अधिवेशनाचे ठेवू शकत होते. म्हणजे संघटनेचा जो अध्यक्ष आहे तोच अधिवेशनाचा अध्यक्ष असेल असं नाही. एखाद्या वेळेस असू पण शकतो, कधी पण नसू पण शकतो. त्याच्यामुळे जसं काँग्रेससारखं नाही आहे याच्यामध्ये. आता प्रश्न असा विचारला, डिसेंबर 1930ला जे मुस्लिम लीगचं अलाहाबाद येथं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये कोणाच्या अध्यक्ष भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला तर तिथं तुमचं उत्तर असणार आहे इक्बाल. कोणाचं उत्तर असणार आहे? इक्बाल. कवी इक्बाल यांच्या अध्यक्ष भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला. हे ASO पूर्व 2013ला विचारलं. आता बाकी इतर ऑप्शनमध्ये जर बघितलं, रहमत अली दिले. रहमत अली चौधरी किंवा रहमत अली म्हटलं तर यांनी ॲक्च्युली
कवी इक्बाल यांनी काय केलं होतं तर मुस्लिम राष्ट्राची कल्पना सांगितली या इथून. पण रहमत अली चौधरी यांनी जो पाकिस्तान वर्ड म्हणतो हा वर्ड रहमत अली चौधरी यांनी दिला. पाकिस्तान हा वर्ड म्हणजे पाकिस्तान हा वर्ड कवी इक्बाल यांनी दिला का नाही, तो रहमत अली चौधरी यांनी दिला. आणि तो कुठून दिला होता तर नाउ और नेवर हा त्यांचं जे पुस्तक आहे नाउ और नेवर या त्यांच्या पुस्तकामधून रहमत अली चौधरी यांनी पाकिस्तान हा वर्ड दिला. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट? ठीक आहे. त्यानंतर आगा खान यांचं काय येतं तर मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष. बरं, त्यांना मुस्लिम लीगचं पहिलं अध्यक्ष असं का म्हटलं जातं? मुस्लिम लीगचं त्यांना पहिला अध्यक्ष का, किंवा मुस्लिम लीग आता आपण जे म्हणतो की ऑल इंडिया मुस्लिम लीग, मुस्लिम लीगचं नाव काय आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग. हे नाव कोणी दिलं तर हे आगा खान यांनी दिलं. ऑल इंडिया मुस्लिम लीग एक संघटना असेल सगळं म्हटले ठीक आहे, पण ह्याला नाव कोणी दिलं ऑल इंडिया मुस्लिम लीग तर हे आगा खान यांनी दिलं. आणि आगा खान काय आहेत तर ह्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ह्याचा सगळा फ्लो लक्षात येणं किंवा महत्त्वाचा मुद्दा माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, मग मुस्लिम लीग ह्याच्यामुळेच मग त्यांना 1909चा जो कायदा येतो या मोर्लेमेंटो कायदा याच्यामधून मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते 1909च्या कायद्यामुळे. ठीक आहे, हे समजतं? ठीक. ओके, मग आता असाच प्रश्न आयोगानं लगेच राज्यसेवा मुख्याला कसा विचारलाय तो पाहून घ्या. प्रश्न विचारलाय 1930च्या मुस्लिम लीगचं कुठलं अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनामध्ये कवी मोहम्मद इक्बाल मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली. समजलं? तर ते अलाहाबाद, जस्ट आपण आताच्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं अलाहाबाद. तर आयोगाने ना एकाच पॉईंटवरनं दोन मुद्दे असे विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ह्याचा थोडासा फ्लो समजून घ्या. ठीक आहे, सिंपल आहे, फक्त समजून घेण्याची गरज आहे यामधून. पुढचा प्रश्न बघितला, हंटर आयोगाचे प्रमुख डॉक्टर विल्यम हंटर यांच्या मते डॅश डॅश त्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती. म्हणजे कोणत्या तोडीची हंटर आयोगानं म्हटलं तर कोणती शाळा? शारदा सदन बघितलं. आता हंटर आयोग कधीचा आहे? 1882. ठीक आहे. शारदा सदनची स्थापना आहे 11 मार्च 1889. 11 मार्च 1889 हे शारदा सदन पंडित रमाबाईंनी सुरू केलं. हंटर आयोग आहे 1882चं, म्हणजे हे उत्तर येणार का? डेफिनेटली नाही. हुजूरपागा येथे मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येणार आहे रमाबाई रानडे. हुजूरपागा मुलींची पहिली शाळा किंवा पहिलं हायस्कूल हे कोणी सुरू केलं? रमाबाई रानडे यांनी सुरू केलं. मग रमाबाई रानडे हे कॉलेज हायस्कूल कधी झालं होतं? 1886 मध्ये. याचा अर्थ हे पण उत्तर येणार आहे का? डेफिनेटली नाही आहे. याचा अर्थ एक तर नूतन मराठी विद्यालय किंवा न्यू इंग्लिश स्कूल हे तुमचं उत्तर राहणार. समजतंय? हुजूरपागा रमाबाई रानडे. ओके, अखिल भारतीय महिला परिषद 1904 त्याच्या अध्यक्ष रमाबाई रानडे. 1904ला झालेलं महत्त्वाची संघटना म्हणजे आपण असं म्हणतो 1904ला येरवडा तुरुंगाचं मानद अधीक्षक 1904 येरवडा तुरुंगाचं मानद अधीक्षक कोण होत्या? तर रमाबाई रानडेच होत्या. किंवा 1908 मध्ये एक संस्था किंवा संघटना स्थापन झाली होती, त्याचं नाव येतं सेवा सदन. तर सेवा सदनच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार आहे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा सुद्धा त्यांचं उत्तर काय असणार आहे? रमाबाई रानडे. आणि ही सेवा सदन स्थापन झाली होती मुंबईला, रमाबाई रानडे. ठीक आहे. आणि याचं मुख्यालय किंवा याचं रूपांतर 1909 मध्ये याची ब्रांच पुण्याला निघाली किंवा ते त्याचं पुण्याला हलवलं, तर हे पुणे त्यांचं परत केंद्र बनलेलं होतं. रमाबाई रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांच्या त्या पत्नी. जेव्हा न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं तेव्हा त्यांनी ग्रंथ लिहिला होता एक, तो म्हणजे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. हा आत्मचरित्रात्मक त्यांचा ग्रंथ आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी. म्हणजे तुम्हाला इथे एका पॉईंटवरनं तुम्हाला कितीतरी लक्षात ठेवता येतं. ओके, हिस्ट्रीचा अभ्यास करताना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तर त्याचा ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करायला लागाल तेव्हा तुमचं ती डेप्थ किंवा नॉलेज आहे ना ते हळूहळू वाढत जातं. ठीक आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी म्हटलं हे आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा? तर तुमचं उत्तर असणार आहे रमाबाई रानडे यांचा. समजा मी असं म्हटलं तुम्हाला आत्मवृत्त हे आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा? आत्मवृत्त. जेव्हा मी आत्मवृत्त म्हणेल तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे आत्मवृत्त इंग्रजीमध्ये लुकिंग बॅक. येस, महर्षी कर्वे यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे आत्मवृत्त. ओके, महर्षी कर्वे. हा महत्त्वाचा पॉईंट. किंवा मी तुम्हाला असं म्हटलं अरुणोदय हे आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा आहे? अरुणोदय. अरुणोदय म्हटल्यानंतर लगेच आलं पाहिजे तुमचं येस बाबा पदमनजी. आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा येतो? बाबा पदमनजी. असं थोडंसं मुद्दा लक्षात ठेवा. ओके, आता प्रश्न असा होता की न्यू इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली असं जर विचारलं तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आहे 1880. म्हणजे 1882 मध्ये जे हंटर आयोग आलं त्यांनी ह्याच्याबद्दल म्हटलं असेल डेफिनेटली. तर पर्याय ते न्यू इंग्लिश स्कूल. ओके, न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये 1880 साली स्थापन झालं. याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती येतात? तर याच्यामध्ये आगरकर येतात. बरोबर, आगरकर येतात का? येस.
टिळक येतात का? हो, टिळक येतात. आगरकर, टिळक. आणि तिसरी व्यक्ती येते ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर, हे येतात महत्त्वाची व्यक्ती. आता या त्रिकुटानं म्हणजे आगरकर, टिळक, विष्णू शास्त्री, चिपळूणकर यांनी पुन्हा 1884ला पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बरोबर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आणि या सोसायटी मार्फतच मग 1885ला काय सुरू झालं? फर्ग्युसन कॉलेज. ओके, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. येते लक्षात? म्हणजे एक जरी पॉईंट असला तरी तुम्हाला एवढे इतर मुद्दे लक्षात ठेवता येतात. आता फॉर एक्झाम्पल शारदा सदन म्हटलं मी. शारदा सदन का म्हटलं? 11 मार्च 1889ला स्थापना आहे. मग प्रश्न असा उरला पाहिजे, हे शारदा सदन स्थापन करताना पंडित रमाबाईला पैसा आला कुठून? तर पंडित रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना एका रमाबाई असोसिएशन ही त्यांची जी संघटना होती, म्हणजे 1886ला, ह्याचा मुद्दा पण लक्षात घ्या. 1886ला जेव्हा आनंदीबाई जोशी यांचा जेव्हा पदवीदान समारंभ होता, या पदवीदान समारंभाला जेव्हा पंडित रमाबाई हजर राहण्यासाठी अमेरिकेत गेल्या, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तिथं स्थायिक झाल्या थोड्या दिवसासाठी. आणि 1887 मध्ये अमेरिकेतलं एक शहर येतं, ते शहराचं नाव आहे बोस्टन शहर. काय नाव आहे? बोस्टन शहर. आणि या बोस्टन शहरामध्ये त्यांनी रमाबाई असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. कोणती? रमाबाई असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. आणि या संघटनेमार्फत जो पैसा गोळा झाला, त्या पैशाचा वापर त्यांनी काय केला? भारतामध्ये शारदा सदन स्थापन करण्यामध्ये केला. ठीक आहे. आणि या शारदा सदनमध्ये एक इंग्लिश बाई सुरुवातीला शिकवत होती, त्यांचं नाव येतं मिस डेमन. काय नाव येतं? मिस डेमन. कारण परीक्षेला दोन गोष्टीमध्ये कन्फ्युजन होतं. एक म्हणजे मिस फरार किंवा मिस डेमन. आणखी एक व्यक्ती येते मिस फरार म्हणून, कारण ते तुम्हाला तिथं थोडंसं लक्षात ठेवावं लागतं. मिस फरार यांचं योगदान काय आहे? तर महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये आपण बघतो की महिला शिक्षणासाठी किंवा स्त्री शिक्षणासाठी किंवा विद्यार्थी शिक्षणासाठी गोष्टी येते, त्याच्यामध्ये उपयोगी ठरतं. तसं तुम्हाला आणखी एक पॉईंट इथं लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे मिस डेमन नाही, मिस फरार लक्षात घ्या. कोणता पॉईंट लक्षात घ्या? मिस फरार. ओके, मिस फरार हा जर पॉईंट तुम्ही बघितला, ओके, मिस फरार, वेट, ओके, मिस फरार नाव लक्षात घ्या. मिस फरार ही जी अहमदनगरची बाई होती, या बाईंकडून मग महात्मा फुलेंनी ॲक्च्युली ते शिकलं की महिलांचं किंवा मुलींच्या शिक्षणासाठी ज्या शाळांचा प्रसार त्यांनी केला, तर प्रेरणा कोणाकडून घेतली होती? तर ही मिस फरार यांच्या बाईकडून. यांनी योगदान दिलं होतं अहमदनगरमध्ये ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये. ठीक आहे, तर यांच्याकडं असं तुम्हाला बरेचसे मुद्दे लक्षात ठेवता येतील. ओके, पुढचा प्रश्न आहे, आर्य बांधव समाज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होता? आर्य बांधव समाज म्हटलं की दोन जिल्हे, वर्धा आणि नागपूर. आर्य बांधव समाज म्हटलं की वर्धा आणि नागपूर अशा दोन ठिकाणी होता. त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे वर्धा आणि नागपूर. त्यामुळे नागपूर हे तुमचं करेक्ट असणार आहे. ओके, श्रीधर बुवा अभ्यंकर असं आपण लक्षात ठेवू शकतो. श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, म्हणजे ही नावं कसं? श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, ही जी लोक येतात तर त्या आर्य बांधव समाजाच्या संदर्भात येतात. तर हा प्रश्न होता गुप्त संघटनांच्या संदर्भामध्ये. तसं यवतमाळचं म्हटलं तर टोंगे, ओके, काने, सिद्धनाथ काने, टोंगे हे व्यक्ती येतात गुप्त संघटनामध्ये. किंवा तुम्ही जर असं बघितलं, अमरावतीला दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली गुप्त संघटना स्थापन झाली होती. ठीक आहे, तर आर्य बांधव समाज म्हणजे वर्धा आणि नागपूर. गुप्त संघटनांचा जो मुद्दा येतो त्यामध्ये हा प्रश्न येतो. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या डॅश डॅश यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज, 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली. आता चोखामेळा असं जेव्हा म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे किसन फागोजी बनसोडे. ठीक आहे, कारण चोखामेळा म्हटल्यानंतर करेक्ट आन्सर येतं. कारण सन्मार्ग बोधक निराश्रित समाज ही संस्था त्यांनी सुरू केली होती की ज्या संस्थेमधून अस्पृश्यांसाठी असणारी शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती साधणं हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश होता. आता किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल अभ्यास करताना दोन मुद्दे लक्षात घ्या. त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र, पहिलं वृत्तपत्र होतं त्याचं नाव आहे निराश्रित हिंद नागरिक. काय नाव आहे? निराश्रित हिंद नागरिक हे वृत्तपत्र. निराश्रित हिंद नागरिक हे किसन फागोजी बनसोडे यांनी सुरू केलेलं पत्र होतं, वृत्तपत्र. कधी सुरू केलंय? 1910 मध्ये ते सुरू केलं होतं. हा पहिला मुद्दा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. दुसरं पत्र त्यांनी सुरू केलं होतं मजूर पत्रिका नावाचं, हे सुद्धा वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. मजूर पत्रिका
ते कधी केलं होतं मजूर पत्रिका असं जर विचारलं जातं तेव्हा ते 1918 हे इयर लक्षात घ्या. मजूर पत्रिका म्हटलं की 1918 हा मुद्दा लक्षात ठेवायचा. मग आता हे दोन्ही पत्र त्यांनी, हे वृत्तपत्र आहे त्यांची, कुणाची, किसन फागोजी बनसोडे यांची. म्हणजे किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवताना काय काय लक्षात ठेवायचं आहे. पहिला मुद्दा निराश्रित, जो परीक्षेलाच विचारला आहे, त्यामुळं सन्मार्ग बोधक निराश्रित समाज की ज्यामधून अस्पृश्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक प्रगती करणं, चोखामेळा मुलींची शाळा सुरू करणं किंवा वाचनालय सुरू करणं त्यांच्यासाठी हा मुद्दा, आणि निराश्रित हिंद नागरिक 1910ला आणि मजूर पत्रिका 1918ला जे वृत्तपत्र सुरू केलं त्याच्यासाठी ते ओळखले जातात. मग आता प्रश्न राहतो शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला होता की यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे. तर गोपाल बाबा वलंगकर, त्यानंतर महात्मा फुले, बाबा पदमनजी, लोकहितवादी, आगरकर या सर्वांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आता जेव्हा शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दल विचारलं जातं तेव्हा लक्षात ठेवा 5 जुलै 1908, 5 जुलै 1908 जे पहिलं दलित मासिक म्हणून जे ओळखलं जातं त्याचं नाव आहे सोमवंशीय मित्र. काय नाव आहे? सोमवंशीय मित्र. हे सुरू केलं दलित मासिक सोमवंशीय मित्र. तर ते येतात शिवराम जानबा कांबळे. ओके, 1908ला मासिक सुरू केलेलं. त्यानंतर सप्टेंबर 1929चा जर मुद्दा घेतला तर या सप्टेंबर 1929 मध्ये पुण्यामधलं जे पर्वती मंदिर आहे, या पर्वती मंदिर आंदोलनाचं नेतृत्व सुद्धा यांनीच केलेलं आहे. मग राहतो गोपाळबाबा वलंगकर. गोपाळबाबा वलंगकर म्हटल्यानंतर तुम्हाला इथं दोन मुद्दे आणखी लक्षात ठेवावे लागतात. पहिलं म्हणजे दलित समाजातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर या नावानं सुद्धा त्यांना ओळखलं जातं. ते म्हणजे काय येतात? गोपाळबाबा वलंगकर. कोण येतात? गोपाळबाबा वलंगकर. किंवा गोपाळबाबा वलंगकर यांच्याबद्दल आणखी महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे 1890 साल. 1890 साली दापोली, कोणतं ठिकाण येतं? दापोली. या ठिकाणी त्यांनी एक संस्था किंवा संघटना स्थापन केली. त्याचं नाव येतं अनार्य दोष परिहार समाज. काय नाव येतं? अनार्य दोष परिहार समाज. हे त्यांनी 1890ला दापोलीला स्थापन केलं होतं. जेव्हा तुम्हाला गोपाळबाबा वलंगकर म्हटल्यानंतर हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा येतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागतं? 1888 साली त्यांचं एक पुस्तक होतं. 1888 साली आलेलं. त्याचं नाव होतं विटाळ विध्वंसन, का तो ग्रंथ म्हणून ओळखला जातो, विटाळ विध्वंसन. की या ग्रंथामधून त्यांनी अस्पृश्यांचं खंडन केलं. म्हणजे अस्पृश्यतेचं जे खंडन त्यांनी विटाळ विध्वंसन या त्यांच्या आपल्या ग्रंथामधून केलेला आहे. तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. ओके, 1888 विटाळ विध्वंसन, अस्पृश्यतेचं खंडन त्यांनी केलेलं होतं. तर तुम्हाला अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये किंवा गोपाळबाबा वलंगकरांच्या बाबतीमध्ये हे मुद्दे लक्षात घ्या. पहिले वृत्तपत्र वार्ताहर, अनार्य दोष परिहार समाज आणि विटाळ विध्वंसन याच्यामधून अस्पृश्यतेचं केलेलं खंडन, हे जे मुद्दे आहेत ना, ह्या मुद्द्यावर तुमचा ट्रेस होणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? मॅरेज ऑफ हिंदू विडोज. मॅरेज ऑफ हिंदू विडोज म्हटल्यानंतर कृषी सेवा पूर्व 2011ला विचारला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर आणि जे विष्णुशास्त्री पंडित होतं त्यांनी विधवा विवाह असं त्याचं भाषांतर केलेलं होतं. तर हा एक मुद्दा लक्षात असू द्या. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणजे ही विद्यासागर त्यांना दिलेली पदवी आहे कलकत्ता विद्यापीठाकडनं, संस्कृत विद्यापीठाकडनं. ॲक्च्युली त्यांचं मूळ नाव येतं ईश्वरचंद्र बंडोपाध्याय. त्यांचं मूळ नाव काय येतं? ईश्वरचंद्र बंडोपाध्याय हे त्यांचं मूळ नाव आहे. विद्यासागर मिळालेली पदवी आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न येतो भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्याशिवाय डॅश डॅश वासुदेव बळवंत फडके यांना मिळून मिळाले. तर भिल्ल, कोळी आणि धनगर, भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्याशिवाय कोण येऊन वासुदेव बळवंत फडके यांना मिळालं? तर ते PSI मुख्य 2017ला विचारला होता. तर याच्यामध्ये बघा तर सीताराम गद्रे आणि रामचंद्र कुलकर्णी हे तुमचं करेक्ट आन्सर येतं. म्हणजे याच्यामधून नाही, ठीक आहे, रामचंद्र कुलकर्णी नाही, सीताराम गद्रे आणि गोपाळ मोरेश्वर साठी करेक्ट आन्सर येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आता याच्यामध्ये उमाजी नाईक. आता तुम्ही जर बघितलं वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा कुठं टाकला? धामारी गावावर, बरोबर. लोणीजवळचं धामारी गाव आहे, या धामारी गावावर पहिला दरोडा टाकला. यावेळी त्यांना मदत कोणी केली किंवा कोणाच्या मदतीनं त्यांनी हा दरोडा टाकला? तर त्याचं उत्तर येतं दौलतराव नाईक. काय उत्तर येतं? दौलतराव नाईक यांच्या मदतीनं त्यांनी तो दरोडा टाकला. हा झाला पहिला दरोडा. दुसरा दरोडा कुठं टाकला असं विचारलं तर जेजुरी जवळचं वाल्हे गाव आहे, या वाल्हे गावावर त्यांनी दुसरा दरोडा टाकलेला होता. त्यामुळे उमाजी नाईक इथे येणार नाही आणि रामचंद्र कुलकर्णी पण येणार नाही. यांना कोण येऊन मिळालं होतं? तर सीताराम गद्रे आणि
गोपाळ मोरेश्वर साठे हे त्यांना येऊन मिळालं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन होम रूल सोसायटी कोणी स्थापन केली व ती कोठे होती? इंडियन होम रूल सोसायटी म्हटलं की श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनला स्थापन केली होती. त्यालाच परत इंडिया हाऊस असं म्हटलं जातं. आणि या इंडिया हाऊसमध्ये सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटी सुरू केली होती, की ज्या सोसायटीच्या मार्फत फ्री इंडिया सोसायटी इंडिया हाऊसमध्ये सुरू केली होती त्यांच्या मार्फत. आणि याच्या मार्फत जे भारतीय तरुण शिकायला आलेत तर त्यांची एक क्रांतिकारी संघटना आहे किंवा त्यांना ह्याच्याकडे वळवण्यासाठी सुरू केलेली फ्री इंडिया सोसायटी, हे एक मी लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, 1876 मध्ये मुंबईत पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? वनसेवा मुख्य 2016ला विचारलं होतं. आन्सर येतं भिकोबा लक्ष्मण चव्हाण. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला? करेक्ट आन्सर येतं विष्णुबुवा ब्रह्मचारी. वर्तमान दीपिका हे जे पत्र आहे या पत्रामधून वर्तमान दीपिका म्हटल्यानंतर 1853, ठीक आहे, याच्यामधून त्यांनी आवाज उठवलेला होता. पुढचा प्रश्न आहे, विजोड व्यक्ती ओळखा. त्याच्यामध्ये बॅरिस्टर जयकर दिलेत, वासुदेव दस्ताने दिलेत, अब्दुल सैफ दिलेत. विजोड व्यक्ती म्हणजे अण्णासाहेब भोकरकर, करेक्ट आन्सर येतं. रिझन काय आहे, जेव्हा असहकार चळवळीमध्ये ज्या वर्किलांनी एक वर्षभर वकिली सोडली असे नेते, आता बॅरिस्टर जयकर यांनी सोडली. वासुदेव दस्ताने म्हणजे भुसावळचे होते, त्यांनी सुद्धा वकिली सोडली होती किंवा बहिष्काराचं अस्त्र वापरलेलं होतं. अब्दुल सैफ यवतमाळचे होते, त्यांनी सुद्धा ती सोडलेली होती. पण पुण्याचे अण्णासाहेब भोकरकर होते ना, तर त्यांनी न्यायालयामध्ये जाणं येणं सुरू ठेवलेलं होतं, त्यामुळे ते करेक्ट आन्सर तुमचं येणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वर्णन ओळखा आणि समाजसुधारक ओळखायचं. त्यामधून त्यांनी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. या ज्या वाक्यावरूनच कळून जातं तर ते करेक्ट आन्सर येतं तुमचं विठ्ठल रामजी शिंदे. कारण अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ते परदेशात शिकायला गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला होता 2 वर्षासाठी. आणि एम्स्टरडम येथील धर्म परिषदेला बी ते नंतर उपस्थित होते. आणि चौथं म्हटले सुबोध पत्रिका. म्हणजे सुबोध पत्रिका कशाचं मुखपत्र येतं? प्रार्थना समाजाचं. आणि या प्रार्थना समाजासाठी त्यांनी योगदान दिलं होतं. तुम्हाला जर असं विचारलं विठ्ठल रामजी शिंदे, वीरा शिंदे या प्रार्थना समाजापासून दुरावले कधी? जेव्हा लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा त्यांनी प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना सादर केली. हे तिथल्या मंडळींना आवडलं नाही आणि त्यापासून ते दुरावले गेले. त्यानंतर त्यांचं योगदान येतं तो म्हणजे ब्राह्मो समाजाच्या संदर्भात. ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून त्यांना केरळला पाठवण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी तिथं वायकोम सत्याग्रह म्हणून लक्षात येतो बघा, त्रावणकोर संस्थान वायकोम सत्याग्रह. तर वायकोम सत्याग्रह का करण्यात आला? तर तिथे एक अस्पृश्य जमात होती, त्या जमातीचं नाव आहे पिट्ट्या. आणि या अस्पृश्य जमातीला, पिट्ट्या नावाची जी अस्पृश्य जमाती आहे तिथं खूप अत्याचार अन्याय केले जात होते. तर या अस्पृश्य जमातीचा एक साधू, त्याचं नाव आहे शिवप्रसाद. तर या साधूच्या सोबत त्यांनी मिळून तिथं काय केला? एक सत्याग्रह केला, म्हणून तो वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. आणि ती गोष्ट जो ब्राह्मो समाज आहे या ब्राह्मो समाजाच्या महत्त्वाच्या लोकांना आवडली नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थना समाजाशी पण कार्य केले आणि दुसरं म्हणजे ब्राह्मो समाजासाठी पण कार्य केलेलं आहे. प्रार्थना समाजासाठी ओके कार्य केलेलं आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? भगवंतराव कोळी येतात, नानासाहेब पेशवे, रंगूबापूजी गुप्ते आणि रामजी शिरसाट कोल्हापूरमधून. 31 जुलै 1857. 31 जुलै रामजी शिरसाट म्हणलं की हे लक्षात ठेवा. कोल्हापूरमध्ये उठाव झाला त्यामध्ये ते पण येतात. ओके, हे सगळं उत्तर येतं. किंवा रंगूबापूजी गुप्ते यांना त्यांच्याच जातीच्या एका व्यक्तीनं विश्वासघातानं पकडून दिलं, पोलिसांच्या हवाली केलं. हे जो प्रश्न परीक्षेला विचारला जातो. कृष्णाजी सदाशिव सिंदकर हे त्यांचं नाव येतं. काय? कृष्णाजी सदाशिव सिंदकर. पुढचा प्रश्न आहे, 1857ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते कोणी म्हटलंय? फाटक, NR फाटक. ठीक आहे, स्वातंत्र्य युद्ध नव्हतं असं कोणी म्हटलं. पुढचा प्रश्न आहे, मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली? करेक्ट आन्सर येतं 1876. आता याच्या संदर्भात एक व्यक्ती येते, ती म्हणजे दिनशॉ माणिकजी पेटीट. दिनशॉ माणिकजी पेटीट हे त्या संघटनेच्या वतीनं खूप काळासाठी त्याचे प्रमुख राहिले होते. ठीक आहे, 1876ला ही संघटना सुरू झाली होती. त्यानंतर आणखी एक संघटना येते, ती म्हणजे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. कोणती येते? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. ही कधी स्थापन होती? 1884. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही संघटना कधीची म्हटलं? 1884. कुणी स्थापन केली? नारायण मेघाजी लोखंडे. कुणी स्थापन केली म्हटलं की
नारायण मेघाजी लोखंडे हे तुमचं उत्तर येतं. ठीक आहे. किंवा बॉम्बे स्पिनिंग अँड व्ह्युइंग कंपनी, बॉम्बे स्पिनिंग अँड व्ह्युइंग कंपनी म्हटलं की कावसजी दावर 1854 सुरू केलेली. हा एक मुद्दा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. वॉरेन हेस्टिंग बोली पद्धत डेफिनेटली बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवेलिसनी कायमधारा पद्धत बरोबर आहे. थॉमस मनरो रयतवारी पद्धत, पण रयतवारी पद्धत पहिल्यांदा मद्रास इलाक्यामध्ये सुरुवातीचा पहिला प्रयत्न कोणी केला होता मद्रास इलाका, तर ते येतात कॅप्टन अलेक्झांडर रीड. कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी जेव्हा ते कलेक्टर होते त्या ठिकाणी, तर त्यांनी या प्रांतामध्ये मद्रासमध्ये बारामहाल जिल्हा जो होता, बारामहाल जिल्हा याच्यामध्ये पहिल्यांदा प्रयोग केला होता रयतवारी पद्धतीचा. पण हा प्रयोग करताना त्यांनी मदत घेतली होती थॉमस मनरोची. ओके, म्हणजे लघु प्रमाणात केला होता, पण याचं इम्प्लिमेंटेशन अचूकरित्या केलं होतं थॉमस मनरो. म्हणजे थॉमस मनरो जेव्हा मद्रास इलाक्याचे गव्हर्नर झाले तेव्हा त्यांनी त्याचा वापर केला. होल्ट मॅकेन्झी महालवारी पद्धत डेफिनेटली बरोबर आहे. यामध्ये दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे ब्रह्म प्रतिनिधी सभा खालीलपैकी कोणी संघटित केली. ब्रह्म प्रतिनिधी सभा असं जेव्हा विचारलं जातं तर तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे केशवचंद्र सेन. तुम्हाला असं जर विचारलं सुलभ समाचार हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं, सुलभ समाचार केशवचंद्र सेन. लक्षात ठेवा संगत सभा म्हटलं तरी तेच येतात 1870 मध्ये. संगत सभा कोणाची असं जर म्हटलं तर ते तुमचं केशवचंद्र सेनच असं येतात. किंवा केशवचंद्र सेन म्हटल्यानंतर आणखी पॉईंट मी जर विचारला तुम्हाला तर असं जर विचारलं की इंडिया रिफॉर्म्स असोसिएशन 1870 ला कोणी स्थापन केलं तरी स्वतंत्र उत्तर केशवचंद्र सेन येतं. केशवचंद्र सेन यांनी ब्रह्म समाजामध्ये प्रवेश कधी घेतला 1857. ओके, आणि केशवचंद्र सेन यांच्यामुळं त्यानंतर ब्राह्म समाजात फूट कधी पडली 1866. ओके, 1866 नंतर ब्रह्म समाजामध्ये फूट पडल्यानंतर कोणता गट केशवचंद्र सेन यांच्या अध्यक्षतेखाली आला, त्याचं उत्तर येतं भारतीय ब्रह्म समाज. भारतीय ब्रह्म समाज. तर तुम्हाला याच्या संदर्भातले जे इतर मुद्दे आहेत ना याच्यावर